नमस्कार मंडळी, कोकण आणि बरेच काही युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आता आपण चाललोय नदीवरती आणि आपल्यासोबत अण्णा पण आहेत. तर पाग घेऊन चाललोय. पाग मासेमारी कशी करतात ते आपण बघूया आज. तर सोबत अण्णा आहेत, इकडे बघू शकता. तर सदा अण्णा म्हणजे सदानंद पानवलकर यांचं पूर्ण नाव. ते त्यांच्यासोबत आज आपण चाललोय. ते मला बोलले होते खूप दिवस अगोदर, पण मध्ये काय पाऊस पडलाच नाही, त्याच्यामुळे आम्हाला जायला मिळालं नाही. आणि आता आपण निघालोय. आज भरपूर पाऊस होता सकाळपासून, आता थोडा कमी आलाय, त्याच्यामुळे आपण आता नदीवर चाललोय पाग घेऊन. अण्णांना पण खूप आवड आहे मासेमारीची आणि मला पण इच्छा आहे बघायची कसं असतं नक्की, पाग वगैरे कसं मारतात ते. त्यानंतरला अण्णा चढणीचे मासे ना हे, आपण चढणीचे मासेमारी करायला चाललोय. तर बघूया, आज मजा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय काय घडतंय ते आज बघूया आपण. अण्णांचे वडील सुद्धा स्वतः पाग विणायचे ना अण्णा, स्वतः पाग विणायचे पण ना. तुम्ही पण विणायचं आणि त्यांना पण आवड होती तशीच त्यांच्या मुलाला, म्हणजे अण्णाला पण आवड आहे भरपूर मासेमारीची. असा पाऊस पडल्यानंतर चंडीचे मासे बघायला अण्णा आवर्जून जातात. बघू शकता आता हे ओहळ पण पूर्ण सुकले होते, 4 दिवस पाऊस नव्हता तेव्हा, आणि आता पूर्ण पाण्याने भरलेत. आणि तुम्ही शेती पण बघू शकता. ही आपली देवला खलाटी आहे. तिकडे समोर मासे द्यायचं मंदिर आहे, त्या साईडला पूर्ण देवला खलाटी. आणि इकडे आपलं घर आहे त्या कोपऱ्यात, हा पूर्ण माल आहे. आणि आता आपण जाऊया नदीवरती. आता बघू शकता आपण नदीवर आलोय. हे पुढे आपली नदी आहे आणि नदीवरती आपली एक विहीर पण आहे, ही बघा. विहीर आता फुल भरलेली आहे आणि पावसाळ्यात आपण ह्या विहिरीमध्ये पोहायला सुद्धा येतो, सगळी पोरं गावातली. आणि ही पुढे नदी. 2 दिवसापूर्वी पूर्ण स्वच्छ पाणी होता नदीला, आणि आता या 2 दिवसानंतरला जो काही पावसाने पुन्हा सुरुवात केली, तर आता पाणी सगळ्या शेतांचा वगैरे पाणी मिळून असं गढूळ पाणी झालेलं आहे, बघू शकता. आणि आता जाऊया आपण नदीकडे. अण्णा पुढे पुढे चालले, त्यांच्या मागे मागे आपण जाऊया आणि आजचा अनुभव कसा होतोय तो बघूया. आणि आपल्याला किती मासे मिळतात ते पण बघूया आपण. गेला असेल पाणी भरून. हे बघू शकता आपली नदी. आणि तुम्हाला मी दाखवलं ते महासती मातेचं मंदिर, हे बघा इकडे. छान असं निसर्गरम्य वातावरणात आपल्या आईचं मंदिर आहे आणि इकडेच बाजूला नदी आहे. तिकडून खालून आलो आपण, तिकडून खालून आलो आणि तिकडे काय मिळालं नाही. आता इथे अण्णा पाग मारतायत, बघा इथे काय मिळतं काय. हा हो, वरनं गेलं पाणी. पाग टाकलेला आहे अण्णाने. तर ह्या भागात काय मिळतं काय बघूया. आपण आता कोडबी मध्ये आहोत, म्हणजे ह्या भागाला आपल्या नदीच्या कोडबी असे म्हणतात. आपले गणपती विसर्जन आपण इथेच करतो या भागामध्ये. त्यानंतरला
इकडे हा पूल आहे, बघू शकता ब्रिज. हा निगडीकोंड आणि साक्री गावाला जोडणारा मार्ग आहे हा. मी बघू शकता एक मासा आपल्याला दिसलाय पागामध्ये. म्हणजे आता खूप एक 10 ते 12 पाग अण्णाने मारले. आणि आता एक अण्णा कुठला मासा आहे हा? वडस. वडस मासा बघू शकता. खूप प्रयत्नानंतर आता हा एक मासा आपल्याला लागलेला आहे. म्हणजे एक वाटलं आता काहीतरी मिळू शकतं आपल्याला, म्हणजे एक मासा लागलेला बघू शकता. म्हणजे ही प्लेस आहे, बघू शकता. आपल्या इथेच आपण पाग मारत आलो, तो पूल आहे आपला. आणि त्याच्या पुढे थोडा आलो आणि इथे एक अण्णाने पाग मारला. त्याच्यामध्ये आता एक वडस मासा मिळाला आपल्याला. म्हणजे आता आशा आहे की अजून मासे मिळतील आपल्याला. अजून पुढपर्यंत आपल्याला जायचं आहे. बघा आता किती मासे मिळतात ते. एवढ्या खोल पाण्यात सुद्धा जावं लागतं, म्हणजे मेहनत भरपूर आहे. तिकडे जाळा अडकला थोडा आपला नीट. जवळजवळ छातीवरती पाणी आहे, पुढे गेला तर भरपूर आहे. कडेलाच एवढं पाणी तुम्ही बघू शकता. हा तिथे अडकलं ना पागवरती. तर तुम्ही आता बघितलं असेल, आपली सुरुवात तर झाली आहे मासे मिळायची. म्हणजे एक मासा आता मिळालेला आहे आपल्याला. आता अजून आपल्याकडे जास्त आशा नाही आहे, जेवढे मिळतील तेवढे. आणि मस्त वाटलं पहिला मासा मिळालेला. आणि खालपासून आलो आपण. मी सांगितल्याप्रमाणे अण्णांनी 10 ते 12 पाग मारल्यानंतरला या पागामध्ये आता एक मासा मिळाला. आज मला वाटतं आम्हीच लेट झालो थोडं, कारण पाणी थोडा ओसरला. पाऊस कंटिन्यू चालू होता तेव्हा यायला पाहिजे होतं. आमचं टायमिंग थोडस चुकलं. हा इकडे पाणी भरलंय रस्त्यावर, वड पण लोटलंय. त्यामुळे आपण आता इकडून चाललोय, बाहेरून चाललोय. जाऊ थोडं वरती. आता वरती आपला जांभळीचा एरिया लागेल. इथं वाहतोडीवर अण्णांनी पाग मारलाय. त्या पागामध्ये आपल्याला काय मिळतं का बघूया. म्हणजे नाही काय आलंय. एक छान अशा लोकेशनला आपण पाग मासेमारी करतोय, बघू शकता. आपला हा जुना पूल आहे, 2 गावांना जोडणारा. त्याला इकडे मासेमारी चालू आहे, अण्णा पाग मारतायत, बघू शकता. आता पाग मासेमारी करत करत आपण आपल्या जांभळी पर्यंत आलोय. म्हणजे ह्या एरियाला जांभळी असे म्हणतात, कारण इकडे भरपूर सारे जांभळीची झाडं आहेत, त्यामुळे जांभळी म्हणतात. आणि आता आपण इकडे पण ट्राय करतोय. आतापर्यंत आपल्याला एकच मासा मिळालाय.
बघू शकता. तर मी सांगितल्याप्रमाणे ही इकडे जांभळीची झाड आहे, बघू शकता ही. आणि हा आपला पोहण्याचा स्पॉट, म्हणजे इथं आपण पोहायला येतो. त्यानंतरला ही एक वास्तू बघू शकता. ह्या वास्तूचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा, त्याच्याबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे, ही नक्की कसली वास्तू आहे ती. ही बघू शकता मंडळी, आपल्याला चिमोरी भेटलंय. ह्या ओढ्यामध्ये होती, एकदम छोटी आहे, एकदम हातावरून समजत असेल, एकदम छोटी आहे. मेल आहे चिमोरी, म्हणजे खेकडा. तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. तुमच्याकडे याला चिमोरी म्हणतात. तर आता याला रिलीज करू, कारण एकच आहे, मोठी असती तरी नेली असती. आता इथे रिलीज करतो या बंडीला, बघू शकता. गेली पण खाली ती, बरोबर बरोबर इथे जाते खाली. आणि आत्ताच अण्णाने इथे पाग मारला कोडवीमध्ये. आत्ता एक मासा खूप टायमानंतर आपल्याला भेटला, तोच आहे ना, सेम मासा परत आपल्याला आलेला आहे, बघू शकता. थोडी मोठी साईज आहे, जबरदस्त. दुसरा मासा. आणि हा मासा आनंद घेऊन आला, कारण खूप टायमानंतरला आला. इथून भेटला आपल्या कोडवीतून. अजून एक पाक टाकला आहे ना इकडे, त्याच्यामध्ये काय माहिती का बघूया. याच्यामध्ये नाही काय आलं, आधीच्या पाकामध्ये आपल्याला एक मासा मिळाला. तर आता आपण रिटर्न निघालेलो आहोत घरी. आणि आज तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, आपल्याला इतके काय मासे मिळाले नाही, फक्त 2 मासे मिळाले. कारण आपला थोडा टायमिंग पण चुकला होता आणि पाणी सगळा ओसरला होता, म्हणजे पाणी स्पीडने सगळा खाली गेला. आणि आम्ही आल्यानंतर नेमका पाऊस बंद झाला. म्हणजे पाऊस जर चालू असता तर मासे सतत वरती चढत असते आणि ते आपल्याला मिळाले असते. पण आता मासे काही मिळाले नाहीत, खूप कमी मासे मिळाले. पण एकदमच नाही मिळाले असं पण नाही, आपल्याला मासे भेटलेत, 2 मासे मिळालेत. तर खाल्ल्याचा फायदा झाला, तोटा काय झाला नाही. हां, आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला मासे तर बघायला मिळाले. हा बघू शकता, हा मेढा आहे, म्हणजे गुरं वगैरे येऊ नये इकडे शेतीमध्ये, इकडे शेती आहे त्यासाठी असा मेढा बांधला जातो. बेजा म्हणतात त्याला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढे काय मासे बघायला मिळाले नाही, पण आपण नक्कीच दुसरा व्हिडिओ आणखी करू. नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा पण व्हिडिओ आपण करू. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील अशी आशा आहे. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. जर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटू असंच आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.